रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वामुळे लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत शिवरायांप्रती भक्ती आपण पाहतो. मात्र महाराजांप्रती आगळीवेगळी भक्ती करणारं तांबे कुटुंबीय संगमनेर तालुक्याच्या चिंचपूर येथे पाहायला मिळालं. आपल्या देवाऱ्यात देवादिकांसह छत्रपतींची दररोज पूजा अर्चा करण्यापासून ते आपल्या घरासमोर शिवस्मारक उभारून तांबे कुटुंबीय महाराजांप्रती आपली भावना व्यक्त करीत आहे. चिंचपूर येथील तांबे या शिवभक्त शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या शिवाजी तांबे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं शालेय शिक्षण घेता आलं नाही. बालपणीच त्यांना आईवडिलांनी ठेवलेल्या शिवाजी नावाची महती समजली. बालमनावर खोलवर रुजली गेली. एका अद्वितीय युगपुरुषाचं नाव आपणास आईवडिलांनी दिल्याचा अभिमान बाळगताना या नावाचे पावित्र्य जाणण्याचा मनोभावे निश्चय केला. अशिक्षित असल्यानं पुस्तकांमधून माहिती मिळवणं शक्य नसल्यानं प्रवरा परिसरातील व्याख्याने, नाटके, चित्रपटातून शिवरायांची माहिती मिळवण्यास त्यांनी सुरुवात केली. छत्रपतींची बाजारात मिळणारी छायाचित्रे आणून त्यांचा संग्रह देखील केला. राजस्थानमध्ये त्यांना शिवाजी महाराजांचा पंचधातूचा सिंहासनाधिष्ठित पुतळा मिळाला. तेव्हापासून आज तागायत त्या पुतळ्याची जागा त्यांच्या देवघरात आहे. राजांची दररोजची पूजा आजवर टळलेली नाही. आधुनिक शेतीच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती सुधारली. चिंचपूर प्रतापपूर रस्त्यालगत शेतात घर बांधतानाच प्रवेशद्वारासमोर शिवस्मारक उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सिंहासनावर बसलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईतून आणला. त्याभोवती पाण्याचे कारंजे, रंगीत प्रकाश योजना केली. प्रवेशद्वारात लावलेली ढाल तलवार आपलं स्वागत करते. या स्मारकाच्या देखभालीनंतरच तांबे यांची दिनचर्या सुरू होते. शिवाय शिवजन्मोत्सव दरवर्षी नातेवाईक आणि कुटुंबियांसमवेत, मित्रमंडळींसमवेत ते साजरा देखील करतात. याविषयी शिवाजी तांबे यांनी अधिक माहिती दिली. माझं नाव शिवाजी साधू तांबे, राहणार चिंचपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आम्ही 4 भावंड, 3 बहिणी, आई वडील. ही जुनी वस्ती होती इथं आणि बंगला बांधायचा ठरला तर मग आमच्या 4 भावांमध्ये विचार झाला बा महाराजांचं आपण मूर्तिस्थान इथं बंगल्यातच घेऊ. तर मग बुद्धी देणारे जिजामाता किंवा शिवाजी महाराजांचेच आशीर्वाद म्हणायचे या गोष्टीला. तर आम्ही हे ठरवलं. मग आर्किटेक्ट अरुण वैद्य साहेबांना म्हणलो आम्ही का आम्हाला बंगला बांधायचा, पण महाराजांकरता एक रूम आम्हाला स्पेशल करायचा आहे. तर मग अशा पद्धतीनं आम्ही इथं तयारी केली त्या पद्धतीची बंगल्यामध्ये आणि तेथून चालू केलं. तर मग मोर योगायोगानं साऱ्या गोष्टी आमचा भाचे शिर्डीचे बिन प्रतीक शेळके पाटील आणि सुयोग ज्ञानेश्वर सदाफळ येणे मग आम्हाला मार्गदर्शन तेथून करीत गेले भाचे. मग आम्ही मुंबईला गेलो, मूर्ती पाहिली, ती पसंत पडली. उजूक रायगड किल्ल्यावर गेलो, मग तिथं ती मूर्ती पाहिली, त्यांच्यावाले समाज स्थळ पाहिलं. मग ते हृदयात दाटून आलं. मग ती गोष्ट अशी होत गेली योगायोगानं. मग मला थोडा छंद, माझं शिक्षण जरी कमी पण मित्रपरिवार, भाऊ बहीण हे सारे शिक्षण फॅमिली असल्यामुळं आम्ही शिवनेरीवर गेलो. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ल्यावर, उजूक मग दौलताबादच्या किल्ल्यावर गेलो, मोरू जिंजिरेला गेलेलो आहे मी. अशा याच्यातून मग ती गोष्ट आणि कायमची सकाळच्या पारी जशी 22/2/2015 वास्तुशांती झाली बंगलीची. त्याच्या आधी 19/2/15 मूर्ती स्थापना झाली. शिवाजी महाराजांची मूर्ती गावातून पाणी बिणी मारून मस्तपैकी मिरवणूक करून दरवर्षी आमच्या त्या पद्धतीनं आम्ही घरात साजरी करतो शिवजयंती. आणि रोजची भक्ती, पुसणं लुसणं, गण लावणं, अगरबत्ती फूल हे आहे ते पर्यंत आम्हाला हे आमच्या रक्तमासात भिनेल राहीन. आणि ते माझं एकलेचंच नाही, आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आता लोक म्हणतात शिवाजी प्रत्येकाच्या घरोघर जन्माला यावं, पण त्याच्याकरता आधी माझ्या मते असं आहे का प्रत्येकाच्या घरात जिजामाता जन्माला आल्या पाहिजे. जिजामाता आल्यावर शिवाजी महाराज होणारच आहे ऑटोमॅटिक तयार. त्याच्याकरता पहिल्या जिजामाता जन्माला आल्या पाहिजे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. तर कुटुंबियांनी देखील आपल्या शिवभक्तीविषयी अधिक सांगितलंय. माझं नाव रामनाथ सहादू तांबे, चिंचपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करायची आमचं पहिल्यापासून ध्येय होतं. आणि राजनीती जर शिकायची असेल तर शिवाजी महाराजाकडूनच शिकली पाहिजे. आणि त्यांचे जे डावपेच, हे राजनीतीमध्ये हे डावपेच चालत नाही, पण आता ते चालल्या जात्या राजनीतीमध्ये डावपेच. तर स्थापना आम्ही केली तर तिची मूर्तीची जी मूर्ती ती आम्ही मुंबईवरून आणलेली. आणि इथं बंगल्याचा जो प्लॅन करत असताना
इथं ब्रह्मस्थान येतं आणि त्या ब्रह्मस्थानच्या जागेवर शिवाजी महाराजांचीच मूर्ती बसवायची असा आम्ही 4 भावांनी निर्णय केला आणि त्याची ती मूर्ती आम्ही ती बसवली आणि तिची 19 तारखेला आहे ना 19/2/2015ला शिवजयंती होती आणि ती शिवजयंती आम्ही साजरी करून मिरवणूक काढून ती मूर्ती तिथं बसवली. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे गड किल्ल्यांचं जीर्णोद्धार करायचा निर्णय जो घेतलेला आहे तो एकदम खरंच भूषणावं आहे. कारण महाराजांचे पुतळे आणि फोटो जीवंत करण्यापेक्षा महाराजांचे गड किल्ले जे आहेत ते महाराज होते याची साक्ष देणारे आहेत. तेव्हा ते साक्ष ही जीवन ठेवली तर पुढची पिढी म्हणणार आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि होता. कारण हे गड किल्ले जर नाहीसे झाले तर महाराज होते का नाही याच्याबद्दल लोक शंका काढणारी पुढली पिढी. त्याच्यामुळं गड किल्ले हे जतन ठेवणं फार मोठी काळाची गरज आहे. जसं आज एक वर्ग आजही तयार आहे का रामायण घडलं का नाही घडलं का तर त्याचे पुरावे दिसत नाही आहे, पुरावे नाहीसे होत चाललेले म्हणून तो वर्ग तयार झाला. भविष्यात असंच महाराजांच्या बाबत घडू नये म्हणून ह्या गड किल्ल्यांची फार मोठी गरज आहे. ह्याची देखभाल करावी. जी पुतळे न केले ते बरे पण गड किल्ले ठेवणं फार गरजेचे आहे कारण ते महाराजांची साक्ष आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, संगमनेर.